मम्मी काय करायली? अगं मी गाजरचा हलवा बनवते जानू. असा कसा? बघ ना तू 5 मिनिटांमध्ये मी कसा बनवते, खाली तू बघत राहा. आणि नवीन कुकर? हा ये मी नवीन कुकर आणले. आपल्याला कुकर खराब झालं होतं ना, मी नवीन कुकर आणले. त्याचं पण उद्घाटन आहे, गॅसचं पण उद्घाटन आहे. आता बघा हे 5 मिनिटांमध्ये झटपट मी हलवा कसा बनवते. सगळंच न्यू न्यू न्यू, तू पण न्यू, स्पेशली यांच्यासाठी, न्यू साठी. माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? ठीकच असता, मी पण ठीकच आहे. लव यू ब्लॉगचं स्वागत आहे तुमच्यासाठी, एक खास करून तुमच्यासाठी. टंटडान, आज आपण बनवतो गाजरचा हलवा. इथे पण मला दूध घ्यावा लागेल. कोणाकोणाला आवडतं गाजरचा हलवा कमेंट करून सांगा. इथं घेतलेले आहेत मी 1 किलो गाजर. टंटडान पर्यंत बघत राहा फक्त. ही क्युटीला पण दे. इलायची टाकलेली आहे मी, मिक्सर मधून बारीक काढते. बघू शकताय तुम्ही, इलायची मी याच्यातच बारीक करणार आहे. पहिला हा हलवा आपण टाकणार आहे, हे नंतर टाकणार आहे. काय ज्यामधून ना वास निघून जाईल सगळं. झटपट 5 मिनिटामध्ये झाला पाहिजे. घिसायचा पण चांगला असतो. आणि आपण कुठं शोरूमला यायला, म्हणजे आपण कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे खरेदी करायला जातो मिठाईच्या दुकानामध्ये, तर तुम्हाला ना असाच पिसल्यालाच हलवा भेटणार. दुधी भोपळ्याचा हलवा, तुम्ही म्हणता ना याचा हलवा द्या, दुधी भोपळ्याचा, परत असे भरपूर काय असतात हलवे. आणि याचा तर हलवा मी एक बार खरेदी केला होता, पण मला असाच भेटला होता. एकदम मोमो, एकदम सुंदर लागतो बघा. इथं मावा घेतलेला, आपल्याला मावा पण टाकायचा आहे. चला आपण बारीक करू. तूप बघ खाली असन. तूप जास्त नको टाकू. असं बोल ना, काजू बदाम जास्त नको टाकू म्हणून, मावा जास्त नको टाकू असं बोल. तुपाने तर चांगलं आहे. तूप खाऊन रूप येतंय, समजलं का? ऐका ना. नाही जानू, जानू बिना करमत नाही. अगं बाई, अगं बाई, अगं बाय. तर मी तूप 2 चमचे टाकलेत, नंतर पण टाकते. याला आपण थोडंसं ग्राइंड करून घेऊ. कुकरमध्येच आहे. इथं बघू शकतायत मी थोडंसं तुपामध्ये हालते. याला तुपामध्ये भाजले मी याला. फायनली याच्यामध्ये मी दूध टाकते. कमसे कमी अर्धा लिटर नाही, कमी टाकते थोडंसं. डायरेक्ट आपण याच्यामध्ये थोडेसे किसमीठ टाकलेले आहेत. आता मावा टाकतो. मावा टाकून डायरेक्ट 1 शिट्टी द्यायची, जास्त नाही. साखर पण टाकायची आपल्याला. 1 शिट्टी देऊन नंतर 1 शिट्टी घ्यायची आपल्याला. 5 मिनिट राहू द्यायचं खाली. 5 मिनिट झाला. तुम्हाला बारकाच कमी गॅस करायचा, एवढाच बारकाच राहू द्यायचा आहे. वासले भारी यायला. हा हा. 1 साखर वाटी घेतली मी, कारण का ऑलरेडी ते मी मावा आणला होता ना, त्या माव्यामध्ये होता तो साखर. गोड होता मावा, म्हणून मी 1च साखर वाटी घेतली. आता याचा कलर चेंज होईल बघा तुम्ही. जशी साखर बिघडलं ना, याचा कलर चेंज होईल. इथे बघा मिनी प्लेटमध्ये काढलेला आहे. थोडंसं थंड व्हायसाठी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं ना 10-15 मिनटं, लगेच खायला सर्व करू. बघू शकता किती सुंदर झालेला आहे. कसं झाला? 1 नंबर टेस्ट लागायली, 1 नंबर. एवढा भारी झाले ना, फक्त याला थंड करायचं मी वेट नाही करू शकत. थंड झाल्यावर तर अजून टेस्टी लागेल. लाईक करा मित्रांनो, शेअर करा. काय बोलायचं ते बोला कमेंटमध्ये. पण मला खायचा आनंद घेऊ द्या. चला बाय बाय बाय.